बांधकाम कामगार योजना आता सध्या फक्त बांधकाम कामगार योजना ट्रेंडिंग मध्ये सुरू आहे. परंतु बऱ्याच कामगारांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट्स केल्यात की सर आम्ही अर्ज करण्यासाठी गेला असला आमचा अर्ज समाविष्ट होत नाही. मग आता हा समाविष्ट होत का नाही किंवा त्या कामगारांनी ऑलरेडी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ऑलरेडी अर्ज भरलेला आहे असा मेसेज बऱ्याच कामगारांना येत आहेत. मग आता हा प्रॉब्लेम दूर कसा करावा याच्या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहेत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही कशावर पाहत आहात नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, या अगोदर तुम्ही जर सेफ्टी किटचा लाभ घेतलेला असेल तर त्या बांधकाम मजुरांना आता गृहोपयोगी संचाचा लाभ घेता येणार नाही. तरी पण आता तुमचा अर्ज समाविष्ट केला आहे परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे योजनेचा लाभ घेतला नाही, तुमचा अर्ज त्या ठिकाणी समाविष्ट होत नाही. तर मग आता अर्जाची रिप्रिंट तुम्हाला काढायची कशी ते आपण पाहूया. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोमला जायचं आहे. गुगल क्रोमला गेला असल्यास या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बांधकाम कामगार टाकल्यास अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होईल. तर मित्रांनो, स्क्रीन आपल्याला डेस्कटॉप मोड करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित दिसेल. तर या ठिकाणी आपण डेस्कटॉप साईट या ठिकाणी मोड केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर असे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. तर या ठिकाणी आपल्याला गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यावर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक नवीन फाईल ओपन होईल. जसं की या ठिकाणी तुम्हाला भांडी संचासाठी जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजेच MH नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी टाकल्यावर मित्रांनो सेंड OTP वर क्लिक करायचं आहे आणि समोरची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्ही भरू शकता. तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की अर्ज आपण केला होता परंतु लाभ घेतला नाही आणि आपला अर्ज पुन्हा समाविष्ट होत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल की यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी आपल्याला आपला जोही नोंदणी क्रमांक जोही MH नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नोंदणी दिनांक ज्या दिवशी आपला अर्ज नोंदणी झाला होता ती नोंदणी दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्ही अर्ज अगोदर भरला होता परंतु कुठल्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेतला नाही तर या ठिकाणी तुमची रिप्रिंट निघेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर गृहोपयोगी संचासाठी व्हॅकन्सी असतील, भांडी संच तुमच्या जिल्ह्यामध्ये चालू असेल तर तुमची ज्या दिवशीची अपॉइंटमेंट असेल ती प्रिंट या ठिकाणी तुम्हाला निघून जाईल आणि ही प्रिंट तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे. त्यासोबत तुमचं आधार कार्ड, पावती आणि हे त्या पावतीसोबत आपल्याला जोडायचं आहे आणि ज्याही ठिकाणी तुमचा कॅम्प असेल त्या कॅम्पला जाऊन तुम्ही गृहोपयोगी संच एकदम फ्रीमध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या अर्जाची रिप्रिंट तुम्ही काढू शकता. जर तुम्ही या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला नक्कीच भांडी संचाचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली? माहिती योग्य असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या बांधकाम कामगारांना सुद्धा नक्कीच शेअर करा ज्यांना आतापर्यंत बांधकाम कामगार योजनेचा कुठल्याच प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही.